हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता दुपारचे वाजलेले आहेत बघा 2 किंवा 2 वाजून 10-20 असे मिनिटं झालेत, तुम्हाला घड्याळामध्ये दिसतं इथं. तर माझं काय चाललेलं आहे, ज्यावेळेस ना आपल्याला सकाळची कामं रुटीन वगैरे होते आणि दुपारचा जो वेळ असतोय ना आपल्याला, तो आपल्यासाठी लेडीजसाठी खूप महत्त्वाचा असतोय बघा. कारण तो वेळ वाया न घालवता काय तर केलं ना तर म्हणजे घरातली साफसफाई ही जी काय म्हणजे रुटीनची कामं सोडून दुसरी आपली अजून भरपूर कामं असतात. म्हणजे काय एखादं मला जनरल स्टोअरचं सामान किंवा शोकेस साफ करणं किंवा धूळ साफ करणं, ही जी कामं असतात ना ती दुपारच्या वेळेत आपण केली ना तर कसं होतं माहिती आहे का, आपल्याला सकाळची वेळेची कामं ना भरपूर पटपट व्हायला मदत होते. तर मी काय करते, माझं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करते दुपारचं. ते म्हणजे दुपारचं सगळं सकाळचे स्वयंपाक वगैरे झाला की मी काय करते, एक आपलं रेग्युलर म्हणजे पुसायची 2 जे कपडे असतात ना, एक ओला कपडा करून घ्यायचा, एक सुका कपडा करायचा आणि जे काय शोकेशवर एक कपडा मारून घ्यायचा कोरडा. आणि ते कारण फर्निचर खराब होते म्हणून ओला कपडा मी मारत नाही शोकेशवर. आणि जे काय आपले डेलीचे प्रोडक्ट असतात ना तिथली जागा वगैरे स्वच्छ करून ती कप्पा पूर्ण स्वच्छ करून पुसून तिथले सगळे व्यवस्थित असे आपले रोजचे लागणारे जे सामान आहे ना तिथं मी ठेवत असते एका साईडला. आणि त्याच्यानंतर ही जी रोजच्या रोज केलं ना तर अजिबात धूळ वगैरे आपल्याला जास्त होत नाही बघा. अचानक कधी घरी कुणी आलं ना तर गोंधळ उडत ना आपला. आणि ही जी सगळं दिसते ना ते मी सगळं सामान एकात, ज्यावेळेस आपण कुठं तर लग्नाला वगैरे जायचं असते ना तर इकडचं तिकडं तिकडचं इकडं होऊन ना असं सगळं सामान मिक्स झालेलं असते. आणि माझे जे 2 डबे आहेत ना हे सगळं सामान ठेवण्याचे, त्यातला एक डबा फुटलेला आहे आणि एक डबा चांगला आहे. तर त्याच्यासाठी नाही एका डब्याला मी एक्स्ट्रा ना एक बॉक्स ठेवला आहे आता, आणि एका डब्यासाठी हे बॉक्समधलं सामान ठेवणार आहे आता. तर मी काल यात्रेला गेलते ना, त्या यात्रेमधून ह्या बांगड्या आणलेल्या आहेत मी. आणि म्हणजे ह्या बांगड्या ना मला तिथे यात्रेहून येताना रोडवर दिसल्या. मी घ्यायचे नव्हते, माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं, पण दिसल्या म्हणून पटकन मला आवडल्या म्हणून मी घेतल्या. तर बाकीचे ही जे म्हणजे आपले गॅदरिंग वगैरे असते ना मुलीचं, त्यावेळेस ह्या लागतात ना तसलं म्हणजे मोत्याच्या माळा वगैरे हे सगळं असते. ती एक जरी उघडलं ना आपण म्हणजे हे तर आपल्याला सगळं भेटलं पाहिजे. एक जरी खोकं आपण उघडलं तर सगळं आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून हे तिचं मी गॅदरिंगचं सामान एका ह्याच्यात ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे काय माझ्या टिकल्या बांगड्या वगैरे होतं ते सगळं मी जे काय मगाशी सामान टाकलेलं होतं ना ते सगळं जिथल्या तिथं लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर अशी म्हणजे आपण ज्यावेळेस शोकेश खाली करतो ना त्यावेळेस भरपूर अशी धूळ, आपण रोज जरी केली ना तरी थोडी का होणार धूळ आणि आपलं काय कागद वगैरे असं निघतच असते. तर ही सगळा कचरा वगैरे भरून टाकला, झाडू मारला. त्याच्यानंतर थोडासा नाश्ता म्हणजे हे जे रुटीन आहे ना तुम्हाला मी उलटे शेअर केलेलं आहे, हे सकाळचं आहे नाश्ता वगैरे बनवलेला. ते सकाळचं रुटीन आहे ना मी तुम्हाला दुपारच्या याच्यामध्ये शेअर केलेलं आहे. तर सकाळी नाश्ता वगैरे बनवून घेतला, कारण मुलांना आज सुट्टी होती आणि त्यांना रोज डब्यासाठी ना गडबड असते, त्यामुळे नाश्त्याचं एवढे काय होत नाही. आणि आज रविवारचा नाश्ता आमचा फिक्स असते. आणि मग नाश्त्यामध्ये ना एवढे सगळे पदार्थ सोडून माझ्या मुलांना पोहेच आवडते, त्यामुळे मी पोहे करत असते, थोडेसे जास्त करायचे त्यांना आवडतात म्हणून. आणि भरपूर असा कांदा टाकलेला, शेंगदाणे टाकून घ्यायचे. उभा कांदा चिरला ना मुलांना आवडतोय बघा. आणि थोडीशी टेस्ट पण वेगळी लागते. थोडेसे शेंगदाणे वगैरे टाकून घेतले, कढीपत्ता सगळं टाकून 3 ते 4 सेकंद ह्याला वाफ दिली ना आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे सगळ्या म्हणजे पदार्थात ना त्याला मीठ लागते बघा. आणि मस्त असे पोहे गरमागरम तयार झाले. आणि पोरांना ना थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यांना आज थोडंसं म्हणजे फिरायला जायचं होतं म्हणलं, तर त्याच्यासाठी ना त्याला नाश्ता वगैरे घरनं करून पाठवा. नंतर ते बाहेर गेलं तर काय तर खाणारच आहेत हॉटेलमध्ये. तर म्हणले मम्मी सकाळ सकाळी पोहे बनव, तर पोहे वगैरे बनवले आणि नाश्ता दिला. माझ्या स्वतःसाठी ना थोडंसं 2 चपात्या, 1 भाजी बनवून घेतली. आणि दिवसभराचं दुपारचं रुटीन थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर भेटूया उद्याच्या